नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. उद्या आहे आपला पहिला पेपर मराठीचा. तो पेपर कसा असणार आहे मित्रांनो, एकदम इम्पॉर्टंट ही व्हिडिओ आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आपण बघतोय. याप्रमाणे तुम्हाला उद्या प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर आपण ही प्रश्नपत्रिका जरा नीट बघून घेऊयात. एकदम इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे, पूर्ण बघा. आणि ही प्रश्नपत्रिका हवी असेल आणि यासारख्या तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी अनेक प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. पण ही प्रश्नपत्रिका अगोदर आपण समजून घेऊयात. बघा, पहिला जो विभाग आहे मित्रांनो, तो आपल्याला एकूण 18 गुणांसाठी असतो. 18 मार्क मित्रांनो हातातले आहेत. इथे 18 पैकी 18 मार्क तुम्हाला मिळू शकतात. याच्यामध्ये 3 प्रश्न असतात माहिती का, 3 उतारे. पहिल्यातला अ, पहिल्यातला आ आणि पहिल्यातला ई. अ 7 मार्काला, आ 7 मार्काला आणि ई 4 मार्काला. एकूण अशा प्रकारे तुमचे 18 मार्क. पहिले 2 उतारे पाठ्यपुस्तकातलेच असणार आहे आणि तिसरा जो उतारा आहे तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असणार आहे. आता पाठ्यपुस्तकातला उतारा जर आपण पाहिला, बघा हा एक उतारा आपण समजून घेऊयात कशा प्रकारे या उतारावरच्या प्रश्न लिहायचे. याच्यामध्ये अशा प्रकारचे छोटे छोटे प्रश्न येतात. पहिला जो प्रश्न आहे ना, पहिला आणि दुसरा हे 2 प्रश्न, प्रत्येक उतार्यावर 3 प्रश्न असतात. त्याच्यातला पहिला आणि दुसरा एकदम सोपा असतो. जसा की इथं पहिला प्रश्न आहे, एका शब्दात उत्तरे लिहा आणि दुसरा प्रश्न इथं आहे, चुकी बरोबर. ते इतके सोपे प्रश्न असतात. आता याचं उत्तर शोधताना बघा, बऱ्याचदा तुम्हाला ऑलरेडी यांची उत्तरं माहिती असतील, कारण पुस्तकाच्या आतलाच हा उतारा आहे. पाठ जो आहे तो पठित उतारा आहे. त्याच्यामुळे कदाचित उतारा न वाचता सुद्धा तुम्हाला प्रश्नांची उत्तरं येऊ शकतात. त्याच्यामुळे कधीही अगोदर उताराच वाचून घ्या. त्याच्यानंतर बाकी पुढचा जो कार्यक्रम आहे तो तुम्ही करू शकताय. आता बघा, फणस त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसते आणि त्याची फळे पायापासून डोकीपर्यंत लादलेली नजरेत भरता आहेत. फणसाला फुले धरत नाहीत. तर पौष माघात त्याला हिरवे कोके येतात, हिरवे कोके. कोक्यांचा रंग कुठला? हिरवा. हिरवा रंग इथं लिहायचं. 1 मार्क तुमच्या खात्यात झटकन जमा. पायापासून डोकीपर्यंत फळे लादली जातात ते झाड. पायापासून डोकीपर्यंत फळे लादली जातात ते झाड म्हणजे फणसाचं झाड. कशाचं? फणस. फणसाचं झाड. तर झालं मित्रांनो, या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला 1-2 मार्क आरामात मिळणार. त्याच्यामुळे पहिला प्रश्न खूप सोपा असतो. दुसरा प्रश्न बघा, चैत्रात फणस फुलांनी डवरतो. कधी कधी फणसाचे फळ अर्धे मातीत पण गाडले जाते. आता इथे बघा, इथे आपल्याला काय दिलंय, की फणसाला फुलेच धरत नाही, तर तो कशाला मरायला फुलांनी डवरणार आहे? तर हे चूक आहे. फुलं नाही तर कोके येतात, त्याच्यामुळे हे चूक आहे. पुढचा मुद्दा जर बघितला, बघा, फुगीर मिरची सारखे कोके असतात. मग एक एक कोका दुभंगतो. वरचे टरफल तपकिरी होऊन गळते. आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखसीसारखे बारके दाणे दिसू लागतात. ते दाणे वाढून पांढऱ्या केळीसारखे तंतू बनतात. त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवांनी युक्त आकाराने मुसंब्या एवढा फणस तयार होतो. अगदी बुंध्यापासून धरतात. कधी कधी अर्धे फळ मातीत गाडले जाते. बघा, कधी कधी फणसाचे अर्धे फळ मातीत गाडले जाते, हे बरोबर आहे. मित्रांनो, किती सोपं आहे. तुम्हाला सांगतो, पहिल्या प्रश्नातले 2 मार्क, दुसऱ्या प्रश्नातले 2 मार्क, 4 मार्क मित्रांनो तुम्हाला प्रत्येक उतार्यामध्ये. हे जे 2 उतारे आहेत ना पुस्तकातले, त्यामध्ये तुम्हाला 4 मार्क आणि 4 मार्क एकूण 8 मार्क मिळालेच पाहिजे. राहिला प्रश्न सोमतचा. सोमत लिहिताना आपल्याला काळजी घ्यावी लागेल. जसं की इथं तुम्ही अनुभवलेला चैत्र महिना जो आहे त्याचं तुम्हाला वर्णन करायचं आहे मित्रांनो. इथं साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला चैत्राचं वर्णन तुमच्या भाषेमध्ये या ठिकाणी करायचं आहे. हे वर्णन करताना कदाचित या धड्यातल्या काही संकल्पनांचा तुम्ही आधार घेऊ शकताय. त्याचबरोबर धड्याचं नाव, धड्यातल्या लेखकाने जो विचार मांडलाय तो एका ओळीमध्ये लिहू शकताय आणि इथं तुमच्या मताला इथं खूप महत्व आहे. ओके. याच्यानंतरचा प्रश्न जो आहे दुसरा उतारा. आता दुसरा उतारा मी काय तुम्हाला समजून सांगत नाही. पहिला उतारा आपण समजून बघितलेला आहे. त्याच प्रकारचा हा दुसरा उतारा असणार आहे. तो जरा नीट बघून घ्या मित्रांनो. या पद्धतीनं हा दुसरा उतारा आहे. आपण आता तिसरा उतारा बघूयात, अपठित पद्य. ते कसं सोडवायचं? अपठित पद्य म्हणजे तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो, ई. तिसरा जो उतारा आहे तो पुस्तकाच्या बाहेरचा. हा उतारा जरा आपण नीट समजून घेऊयात. बघा, या उतार्यामध्ये 2 प्रश्न असतात. पहिला प्रश्न 2 मार्काला, दुसरा प्रश्न 2 मार्काला. 4 मार्क हातातले आहेत. सगळे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे इथं तुम्हाला 4 पैकी 4 मार्क कसेही पडू शकतात मित्रांनो, लक्षात घ्या. बघा, याची उत्तरं लिहायची आहेत. आनंदी होण्याचा उपाय लिहा. जीवनात चालू असलेला प्रत्येकाचा प्रयत्न लिहा. आपण बघा पहिला उतारा वाचून घेऊ. जीवनात प्रत्येकाचा प्रयत्न आनंदी होण्यासाठी चालू असतो. प्रयत्न कशासाठी चालू असतो? बघा, जीवनात चालू असलेला प्रत्येकाचा प्रयत्न, त्याचं उत्तर मिळालं आनंदी होण्यासाठी. तर याचं आनंदी होण्यासाठी. आनंदी होण्यासाठी एकदम सोपा प्रश्न आहे बरं का. आनंदी होण्यासाठी. अनेक प्रकारच्या संकटांनी ग्रस्त व त्रस्त झालेली माणसे दुःखी असावीत. यात आश्चर्य ते काय?
पण जीवनातील सर्व सुविधांची सुबत्ता ज्यांच्याजवळ आहे, अशी सधन माणसेही आपल्याला दुःखाचीच कहाणी सांगतात. अनेक बाह्य कारणांनी स्वतःला माणसे दुःखी बनवीत असतात. विवेकानंदांच्या मते अहंकाररहितता आणि स्वार्थनिरपेक्षता यांशिवाय आनंद प्राप्ती होणार नाही. मनुष्य मूर्खाप्रमाणे मनुष्य मूर्खाप्रमाणे व स्वार्थाने स्वतःलाच केवळ आनंदी बनवण्याचा विचार करत असतो. त्यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. पण खरा आनंद स्वार्थाला मारण्याने मिळणार आहे. ओके. आनंदी होण्यासाठी इतरत्र धावण्याची गरज नाही. स्वार्थी वृत्ती अशी आहे, की स्वार्थामध्ये बाधा आल्यास ती दुःखी बनवते. त्यामुळे ती स्वार्थी वृत्तीच त्यागावी. हा आनंदी होण्यासाठीचा उत्तम उपाय आहे. काय उपाय आहे? स्वार्थी वृत्तीचा त्याग. आनंदी होण्याचा उपाय जो आहे तो स्वार्थी वृत्तीचा त्याग. इथं तुम्हाला हे उत्तर मिळतं. पुढचा प्रश्न आहे आकृतीबंध पूर्ण करा. बघा इथे ही आकृती जशीच्या तशी काढायची. परीक्षेला जर आकृतीबंध पूर्ण करा असा प्रश्न असेल तर ही आकृती तुम्हाला जशी दिसते तशीच काढायची आणि या चौकटीमध्येच तुम्हाला उत्तर लिहायचे की आनंदी होण्यासाठी आवश्यक 2 गोष्टी बघा. इथं 2 गोष्टी आहेत. अहंकार रहितता आणि स्वार्थ निरपेक्षता. त्यामुळे इथं एका ठिकाणी लिहायचं अहंकार रहितता, एका ठिकाणी लिहायचं स्वार्थ निरपेक्षता. तर एवढा सोपा मित्रांनो हा पण प्रश्न आहे. तर या ई प्रश्नामध्ये तुम्हाला 4 मार्क मिळू शकतात ते हातातले आहे. तर अशा प्रकारे पहिला जो विभाग आहे तो एकूण तुम्हाला 18 मार्काला आहे. इथे 18 पैकी जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळू शकतात. चला आता आपण पुढे जाऊयात. पुढचा जो विभाग आहे तो आपल्यासाठी तो म्हणजे कुठला? पद्य विभाग. बघा मित्रांनो पद्य विभाग हा खूप महत्वाचा आहे. तुम्हाला एकूण 16 मार्काचा हा विभाग आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात. पहिल्या प्रश्नामध्ये एक कविता असते 8 मार्कासाठी, दुसऱ्या प्रश्नामध्ये मुद्द्यांच्या आधारे कृती आणि तिसरा जो प्रश्न आहे त्या तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला असतं एक कवितेच्या 4 ओळी दिल्या जातील कुठल्याही आणि त्या 4 ओळींवरून आपल्याला लिहायला सांगितलं जाईल रसग्रहण. ओके. तर बघा इथे ही कविता आहे. कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती लिहा. बघा तापलेल्या उन्हात आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला एका हातानं थोपटत. तिला चढवते अधाण भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. बघा ही जी कविता आहे, ही कविता जी आहे याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलं आश्वासक चित्र ही कविता. या कवितेमधून कुठला संदेश मिळतोय? तर इथं स्त्री-पुरुष समानता आपल्याला माहिती आहे. स्त्री-पुरुष समानता नीरजा यांची कविता आहे. या समानता, स्त्री-पुरुष समानता हा संदेश आपल्याला मिळतोय. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. तर या कवितेमधून स्त्री-पुरुष समानता हा आपल्याला संदेश मिळतोय असं तुम्ही लिहू शकताय. मुलगा खेळत असलेला खेळ. मुलगा काय खेळतोय? हातात चेंडू घेऊन तो चेंडूचा खेळ खेळतोय. मग इथं तुम्ही लिहायचं मुलगा जो आहे तो चेंडूचा खेळ खेळतोय. मग इथं तुम्हाला लिहायचं चेंडूचा खेळ, चेंडूचा खेळ. आता ही कविता तुम्हाला माहिती आहे. या कवितेचा भावार्थ तुम्हाला माहिती आहे. भावार्थ माहित असेल तर कविता वाचायची सुद्धा गरज नाही. पाठ असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं कविता न वाचताच मिळू शकतात. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला प्रश्न 2 मार्काला खूप सोपा असतो आणि दुसरा प्रश्न सुद्धा 2 मार्काचा असतो. तो सुद्धा सोपा असतो. पहिले 2 प्रश्न कवितेवर आधारित जे काही प्रश्न असतात त्याच्यामध्ये पहिले 2 प्रश्न खूप सोपे असतात. ज्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. जसं की घराच्या झरोक्यातून पाहणारी. आता इथं म्हटलं मी घराच्या झरोक्यातून पाहते. मी म्हणजे कोण बाबा? कवयित्री. मग या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता कवयित्री जी आहे ना, कवयित्री, कवयित्री. ही जी कवयित्री आहे ती घराच्या झरोक्यातून पाहते. चेंडूचं कसब दाखवणारा कोण आहे? मुलगा. मुलगा चेंडूचं कसब दाखवतोय. तर इथे पण तुम्हाला 2 मार्क मिळतील. हे 2 मार्क हातातले आहेत. आता राहिला प्रश्न ह्या तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचा. तिसऱ्या प्रश्नात तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे आणि चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला अर्थसौंदर्य किंवा काव्यसौंदर्य लिहायचं असतं. आता सरळ अर्थ एकदम सोपा आहे. इथे बघा बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो आहे तो हातामध्ये. इथं जर तुम्ही विचार केला तर तापलेल्या उन्हाच्या आडोशामध्ये जर पाहिलं लेखिका जी आहे कवयित्री जी आहे ती आपल्या घराच्या झरोक्यातून पाहते. एक मुलगी भातुकलीचा खेळ खेळत आहे आणि त्याच वेळेला एक मुलगा जो आहे तिच्या बाजूला चेंडू खेळताना दिसत आहे. ओके. तो चेंडू खेळतोय. तो हातातला चेंडू खूप उंच उडवत आहे आणि उंच उडवून एकदम कर्तबगारीने किंवा एकदम कसबीने हा मुलगा तो चेंडू हातामध्ये झेलत आहे. असा एकदम साधा सरळ अर्थ तुम्हाला इथं सांगायचा आहे. ओके. पुढचा मुद्दा आहे काव्य सौंदर्य. याच्यामध्ये काय बाबा इथं तुम्हाला अर्थ सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. तू भाजी बनव छानपैकी पाल्याची ती म्हणते. ती काय म्हणते? तू छानपैकी तो म्हणतोय की तू भाजी कर छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते. तू एकाच वेळी करशील? ती काय म्हणते आता मी दोन्ही करू शकते. बाबा मी भाजी पण बनवू शकते आणि मी चेंडू पण झेलवू शकते. तू या दोन्ही गोष्टी एका वेळेस करशील का?
असं ती मुलाला म्हणते. आता याचा तुम्हाला काय करायचंय, अर्थसौंदर्य स्पष्ट करायचं. मग ते स्पष्ट करताना तुम्ही काय करा, की कवितेचं नाव आश्वासक चित्र, त्याच्या कवयित्री कोण, नीरजा, यांनी त्या कवितेच्या माध्यमातून काय संदेश दिलाय हे सांगा आणि मग अर्थसौंदर्य लिहायला सुरुवात करा. जसं की आश्वासक चित्र या कवितेमध्ये नीरजा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग याविषयी दृढ विश्वास व्यक्त करताना हे भाष्य केलेले आहेत. हे वाक्य किंवा या ओळी लिहिलेल्या आहेत. तर भातुकलीचा खेळ खेळणारी मुलगी व उंच चेंडू उडवून झेलणारा जो मुलगा आहे, हे उन्हाच्या आडोशाला दोघे जण खेळत आहेत. आपल्याला माहिती आहे. हे दृश्य कवयित्री खिडकीतून बघते. अचानक मांडीवरची बाहुली मुलगी काय करते, बाजूला ठेवते आणि बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते. ओके. आणि त्याच्याकडून चेंडू मागते, की "बाबा मला चेंडू दे खेळायला." मुलगा तिला हिणवतो आणि तो तिला काय म्हणतो, "तू पाल्याची भाजी बनव छानपैकी. तू भाजी बनवण्याच्याच कामाची आहे. तू काय खेळू शकत नाही चेंडू." पण चेंडू उडवणं तुला जमणार नाही असं मुलगा म्हणतो. तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते त्या मुलाला. काय म्हणते, की "मी स्वयंपाक व चेंडू उडवणे या दोन्ही गोष्टी मी एकाच वेळी करू शकते. तू माझे काम करशील का? मी चेंडू उडवू शकतो, पण तू माझं काम करशील जेवण बनवण्याचं?" मुलीच्या उद्गारातून इथं स्त्रीचं सामर्थ्य कवीने दिलंय. अशा प्रकारे तुम्ही अर्थसौंदर्य स्पष्ट करू शकताय. पुढचा जो मुद्दा आहे, हा 4 मार्काला आहे. मुद्द्याच्या आधारे कृती. इथे तुम्हाला 3 मुद्दे दिले जातात. त्या 3 मुद्द्यांच्या आधारे कृती करायची आहे. 2 कविता असतील. पहिली कविता जी तुम्हाला पहिल्या प्रश्नात दिली, ती सोडून कुठल्याही 2 कविता असतील. इथे तुम्हाला उत्तम लक्षण आणि खोद आणखी थोडेसे या 2 कवितांपैकी एका कवितेवर मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कृती लिहायची आहे. बघा, प्रस्तुत कवितेचे कवी. आता उत्तम लक्षण कविता ही जी आहे त्यांचे कवी कोण आहेत? संत रामदास. तुम्ही इथे लिहू शकता संत रामदास. आणि खुद आणखी थोडेसे या कवितेच्या कवयित्री कोण आहेत? तर या आहेत आसावरी काकडे. आसावरी काकडे. झाला विषय संपला. काकडे. त्याच्यानंतर इथं उत्तम लक्षणे या कवितेमध्ये काय दिलंय, की उत्तम माणसाची लक्षणे. कवितेचा विषय उत्तम माणसाची लक्षणे आणि खोद आणखी थोडेसे याच्यामध्ये काय दिलंय, प्रयत्न व सकारात्मकता यांचं महत्त्व, प्रयत्नांचं महत्त्व किंवा सकारात्मकता यांचं महत्त्व असं दिलंय. आणि मग कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे तुम्हाला लिहायची. बाबा का आवडली उत्तम लक्षण ही कविता? आणि खुद आणखी थोडीशी ही कविता का आवडली? तर या 2 कविता खूप महत्त्वाच्या आहेत. जरा यांचं तुम्ही मुद्द्यांच्या आधारे कविता जरा बघून जा. ठीक आहे. त्याच्यानंतर कवितेचे खालील पंक्तींचे रसग्रहण. बघा, आता इथं ज्या वरच्या 3 कविता असतील, पहिल्या प्रश्नातली कविता, दुसऱ्या प्रश्नातल्या 2 कविता, त्या 2 कविता सोडून तुम्हाला एक 4थी कविता असेल, त्या कवितेवर तुम्हाला रसग्रहण करायला सांगितलं जाईल. जसं की वस्तू. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. याच्यामध्ये 3 मुद्दे आहेत मित्रांनो. पहिला मुद्दा आपल्याला आहे आशय सौंदर्य. ओके. दुसरा मुद्दा आहे आपल्याकडे काव्य सौंदर्य. ओके. आणि तिसरा मुद्दा आपल्याकडे आहे भाषिक वैशिष्ट्य. भाषिक वैशिष्ट्य. ओके. भाषिक वैशिष्ट्य. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, आशय सौंदर्य या कवितेतल्या कुठल्याही ओळी आल्या तरी आशय सौंदर्य सेम असेल. याच्यामध्ये कवयित्रीचं नाव किंवा कवी असेल तर कवीचं नाव, त्या कवितिका त्या या ज्या ओळी ज्या कवितेतल्या आहेत त्या कवितेचं नाव, या कवितेतून जो महत्त्वाचा संदेश कवीने किंवा कवयित्रीने मांडलाय तो तुम्हाला लिहायचा आहे. जसं की वस्तू या कवितेमध्ये कवी द.भा. धामणसकर यांनी निर्जीव वस्तूंना सुद्धा जीव असतात आणि त्यामुळे त्यांच्याशी प्रेमाने वागावे असा संदेश दिला आहे. विषय संपला. आशय सौंदर्यामध्ये सगळ्या ओळींसाठी या कवितेतलं हेच असणार आहे, की बाबा कवी द.बा. धामणसकर यांनी वस्तू या कवितेमध्ये वस्तूंनाही मन असू शकतं, वस्तूंनाही जीव असू शकतो आणि वस्तूंशी आपण प्रेमाने वागावे अशा प्रकारचा संदेश या कवितेच्या माध्यमातून कवी द.बा. धामणसकर यांनी दिलेला आहे. हा आशय सौंदर्य तुम्ही लिहू शकताय कुठल्याही ओळीसाठी. काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला या ओळींचाच वापर करावा लागणार आहे. म्हणजे बहुतेक माणसं काय करतात, वस्तूंना कसंही वागवतात, कसंही हिणवतात, कसंही ठेवतात. ओके. परंतु त्या वस्तूंना मन जरी नसलं, जीव जरी नसलं, तरी त्या वस्तूंशी प्रेमाने वागणं खूप गरजेचं आहे. जर आपण वस्तूंनी प्रेमाने वागलो, तर त्या वस्तू सुखावतात, त्या वस्तू आनंदी होतील आणि त्या पण आपल्याशी प्रेमाने वागतील. अशा प्रकारे तुम्हाला काव्य सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. आणि भाषिक वैशिष्ट्याचा जर विचार केला, तर या कवितेमध्ये बघा, या कवितेतल्या कुठल्याही ओळी आल्या, तरी भाषिक सौंदर्य सारखंच असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, ही जी कविता आहे, ती मुक्त शैलीतली आहे. मग इथं तुम्ही लिहू शकताय, की बाबा ही कविता मुक्त शैलीतली असून, या कवितेच्या माध्यमातून कवीने रसिकांशी थेट संवाद साधलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला लिहिता येऊ शकतं. अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये त्यांनी मोठं तत्व बिंबवण्याचा प्रयत्न या कवितेच्या माध्यमातून केलाय. वस्तू आणि माणूस यांच्यातील स्नेहसंबंध अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी दाखवला. म्हणजे कुठल्याही ओळी आल्या तरी भाषिक सौंदर्य, आशय सौंदर्य सारखंच असतं, ते काही बदलत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक कवितेचं आशय सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्य नीट पाठ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला उपयोग ठरेल याचा. ठीक आहे.
आता आपण पुढच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूयात, तो म्हणजे स्थूल वाचन. स्थूल वाचनमध्ये बघा हे 3 प्रश्न तुम्हाला दिलेत. तिघांपैकी 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. स्थूल वाचनवर आपण सेपरेट व्यवस्थित चांगले व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या स्थूल वाचनाच्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. नंतर तुम्ही बघू शकताय. ओके. किंवा आपल्या YouTubeवरती आहे. तुम्ही व्हिडिओच्या सेक्शनमध्ये गेलात, तर स्थूल वाचनाचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. पुढचा जो मुद्दा आहे व्याकरण आणि भाषा अभ्यास. मित्रांनो, हा 4था प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला 16 पैकी 16 मार्क मिळू शकतात. बघा, 4थ्यातला अ जो आहे तो पूर्णपणे व्याकरणावर आधारित कृती असते आणि आ जो आहे तो भाषिक घटकांवर आधारित. आता इथं व्याकरणावर आधारित कृतीमध्ये जर बघितलं तर पहिला प्रश्न नेहमी समासाचा असतो. आता बघा, सामासिक शब्द आणि समासाचे नाव. विद्याधन म्हणजेच विद्या हेच धन. विद्याला धन म्हटलंय. म्हणजे इथं तुमचं एक नाम आहे आणि विद्येला एक विशेषण दिलंय. काय विशेषण दिलेलं आहे? विशेषण काय दिलंय? विशेषण दिलेलं आहे धन. म्हणजे नाम काय दिलंय? विद्या आणि विशेषण काय आहे बाबा? धन. म्हणजे ज्या शब्दामध्ये नाम आणि विशेषण या 2 गोष्टी येतील, त्याला आपण कर्मधारय समास म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरं आहे पंचार्थी, 5 अर्थांचा समूह. पंच म्हणजे 5 आलं. आता जिथं 5 आलं, जिथं आकडा आला, तिथं द्विगु समास आला. म्हणजे ज्या समासाचं पहिलं पद हे संख्या विशेषण असेल, त्याला आपण म्हणतो द्विगु समास. इतकं सोपं आहे द्विगु समास ओळखणं. यानंतर दुसरा प्रश्न आपल्याकडे आहे. पहिल्या प्रश्नात तुम्हाला 2 मार्क मिळतील. दुसरा प्रश्न जो आहे तो शब्दसिद्धीचा. 3 प्रकारचे शब्द आहेत. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द. याच्यामध्ये बिनचूक, चूकच्या अगोदर बिन लागलाय, हा उपसर्ग लागलाय. म्हणजे बिनचूक जो आहे, हा कुठला शब्द झाला तुमचा? सॉरी, उपसर्ग घटित झाला. बिनचूक जो झाला तुमचा शब्द उपसर्ग घटित. एकदम सोपा आहे. शेजारी-पाजारी आणि वटवट हे 2 शब्द तुमचे अभ्यस्त शब्द आणि दुकानदार, दुकानच्या नंतर दार लागलाय. म्हणजे दार हा प्रत्यय लागलाय. म्हणजे दुकानदार हा प्रत्यय घटित शब्द आहे. तर इतके सोपे असतात हे प्रश्न. इथे तुम्हाला 2 मार्क कसेही मिळून जातील. ओके. तिसरा प्रश्न वाक्प्रचार. मित्रांनो, 2-3 जुन्या जरी प्रश्नपत्रिका अभ्यासल्या तरी तुमच्या लक्षात येईल, की सगळे वाक्प्रचार तेच येत राहतात. तर या ठिकाणी आपण समजून घेऊयात. वाक्प्रचार जे आहेत तुम्हाला 4 पैकी 2च वाक्प्रचारांचे वाक्यात अर्थ सांगायचे आहेत आणि अर्थ सांगायचे आहेत आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. जसं की तगादा लावणे म्हणजे सारखे-सारखे विचारणे. सारखे-सारखे विचारणे. काय बाबा याचा अर्थ असतो सारखे विचारणे. सारखे-सारखे विचारणे. मग तुम्ही याचा वाक्यात उपयोग करू शकता, की सचिनचा परीक्षेत पहिला क्रमांक आल्यामुळे सचिनने आपल्या वडिलांकडे सायकलसाठी तगादा लावला. वाक्यात उपयोग करताना तगादा लावणे या वाक्प्रचाराचाच करायचा आहे. सारखे-सारखे विचारणे याचा करायचा नाही. पुढचा अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. कान देऊन ऐकणे म्हणजे काळजीपूर्वक ऐकणे किंवा लक्ष देऊन ऐकणे. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. भारतीय जवानांनी 4 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. संपला विषय. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. खूप सोपा आहे. याच्यामध्ये 8 मार्क आहे पहिल्यातल्या अ मध्ये. पहिल्यातला आ जर बघितला तर तो भाषिक घटकांवरती आहे. त्याच्यामध्ये शब्दसंपत्ती हा घटक 4 मार्काला आहे. या शब्दसंपत्तीवर खूप साधे प्रश्न जसे की शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक. जर आठवड्यातून एकदा असतं तर साप्ताहिक. दररोज प्रकाशित होणारं असतं तर आपण म्हटलं असतं दैनिक. ठीक आहे. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आणि केलेले उपकार न जाणणारा असता तर कृतघ्न. समानार्थी शब्द लिहा. वाट म्हणजे रस्ता, मार्ग, शक्ती म्हणजे ताकद. एकदम सोपे प्रश्न आहे. खालील घटकांसाठी विरुद्धार्थी शब्द लिहा. दुमतच्या विरुद्धार्थी एकमत, नापिकच्या विरुद्धार्थी सुपीक. एकदम सोपा. त्याच्यानंतर इथे बघा 4था एक प्रश्न हा कंपल्सरी येतो, की या शब्दातल्या अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. जसं बाप शब्द तयार होईल. त्याचबरोबर ल आणि प घेतला की लप शब्द तयार होईल. बाण हा शब्द तयार होईल. तर असे बरेच शब्द तयार होतात. याच्यातले फक्त आपल्याला किती शब्द घ्यायचे? 2च घ्यायचे. ओके. यानंतरचा एक पुढचा प्रश्न आपल्याकडे 2 मार्काला असतो. लेखन नियमानुसार लेखन. इथे तुम्हाला इथं 6 या ठिकाणी जोड्या दिल्यात. 6 गट दिलेले आहेत शब्दांचे. या प्रत्येक शब्दांच्या गटामध्ये एक शब्द अचूक आहे. तर तो अचूक शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. किंवा कधी-कधी इथं 4 वाक्य दिली जातील. प्रत्येक वाक्यामध्ये 2 शब्द चुकीचे असतील ते दुरुस्त करून लिहा. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथे फक्त 4 शब्द ओळखायचे. जसं की आधुनिक मधला हा पहिला आधुनिक बरोबर आहे. दीपावलीचा जर तुम्ही विचार केला तर ही दीपावली आपल्याकडे बरोबर आहे. पहिलीच दीपावली आपल्याकडे बरोबर आहे. परीक्षा म्हटलं की ही दुसरी जी शेवटची जी परीक्षा आहे ती बरोबर आहे. निर्जीवचा विचार केला तर निर्जीव बघा हा निर्जीव जो आहे तो आपला बरोबर आहे. हार्दिक म्हटलं की हार्दिक आपल्याकडे बघा इथं हा हार्दिक बरोबर आहे. पुरस्कार म्हटलं की बघा इथं तिसरा पुरस्कार बरोबर आहे. तर इतके सोपे मित्रांनो हे प्रश्न असतात. यापैकी कुठलेही 4 या ठिकाणी गट जे आहेत, 4 शब्द जे आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. आणि यानंतरचा एक पुढचा प्रश्न आहे तिसरा. हा 1 मार्काला आहे. विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. बघा, पहिलं काय आहे बाबा? प्रश्नचिन्ह. दुसरं काय आहे बाबा? उद्गारवाचक चिन्ह. एकदम सोपा प्रश्न असतो. आणि 4था जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असतं
की पारिभाषिक शब्द. इंग्रजी शब्द दिले जातील 2 आणि त्या 2 इंग्रजी शब्दांचे तुम्हाला मराठीत अर्थ लिहायचे आहेत. जसं की या ठिकाणी इथं आपल्याला एक इंग्रजी शब्द दिसतोय ड्रामा. ड्रामा या शब्दाचा अर्थ काय? नाटक आणि टॅक्सचा अर्थ आहे कर. तर असे सोपे प्रश्न या ठिकाणी आपल्याला बऱ्याचदा विचारले जातात. 5वा जो प्रश्न आहे उपयोजित लेखन. मित्रांनो, उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला 5व्यातला अ जो आहे त्याच्यामध्ये पत्रलेखन किंवा तुम्हाला सारांश लेखन या दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं असतं. ओके. आता उपयोजित लेखन या दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं आहे आणि पत्रलेखनामध्ये सुद्धा या दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं आहे. माझं सजेशन जर तुम्हाला विचारलं, तुम्ही मला विचारलं, तर पत्रलेखन जे आहे, ते पत्रलेखन तुम्ही लिहा सारांश लेखनापेक्षा. आणि सारांश लेखनामध्ये काय असतं, जो तुमचा पाठ्यपुस्तकातला जो सॉरी प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई आहे, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा, त्याचंच सारांश लेखन तुम्हाला लिहायला सांगितलं जातं. आता इथे बघा, इथे तुम्हाला एक जाहिरात दिली जाईल पत्रलेखन करत असताना आणि त्या जाहिरातीच्या आधारे तुम्हाला पत्र लिहायचं आहे. आता या ठिकाणी आपण आपला जो काही लेखन विभाग आहे त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवलेत. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या लेखन कौशल्याची जी काही व्हिडिओ आहे, स्पेशल व्हिडिओ आहे, इम्पोर्टंट आहे ती बघा. व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला ती लिंक देतो लेखन विभागाची. ओके. त्याचबरोबर जाहिरात लेखन पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडं आ. त्या आ प्रश्नामध्ये 3 प्रश्न आहेत. जाहिरात लेखन, बातमी लेखन किंवा कथा लेखन या तिघांपैकी तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा असतो. तुम्हाला इथं जाहिरात लेखन पण सोपं असतं आणि त्याचबरोबर बातमी लेखनामध्ये तुम्हाला काय असतं, की शक्यतो तुम्हाला स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, महिला दिन, बाल दिन अशा प्रकारे दिन साजरे झाले तुमच्या शाळेमध्ये याच्या बातम्या लिहा. स्वच्छता दिन असेल तर अशा प्रकारे कार्यक्रम शाळेमध्ये झाले, त्या प्रकारची बातमी लिहा. तर अशा प्रकारे बातमी लिहायला तुम्हाला प्रश्न विचारला जातो. कथेमध्ये जर बघितलं तर कधी-कधी कथा बीजकापासून कथा तयार करा. काही मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करा. कधी-कधी कथेची सुरुवात दिली असेल, शेवट करा. कधी कथेचा शेवट दिला असेल, सुरुवात करा. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तिघांपैकी 2 तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. 5-5 मार्काचे आहेत. आणि शेवटचा जो प्रश्न आहे लेखन कौशल्याचा, त्याच्यामध्ये प्रसंग लेखन आहे, आत्मकथन आहे आणि त्याचबरोबर वैचारिक लेखन आहे. या तिघांपैकी तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे. तर ही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण बघितली, खूप महत्त्वाची आहे. आता जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका पी-डी-एफमध्ये हवी असेल आणि या प्रकारच्या मराठीच्या इतर काही इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका हव्या असतील आणि इतर विषयाच्याही प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. दुसरी एक लिंक दिली, त्या दुसऱ्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठीच्या नोट्स डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो मी थांबतो, पण तुम्ही थांबू नका. तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सगळ्या महत्त्वाच्या नोट्स आणि प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या आणि आपला चॅनल एकदाचा सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारच्या इम्पोर्टंट प्रश्नांच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.